लोकशाहीने दिल्यानंतर निवडणुका चांगलं विजय घेऊन विकासाच्या मुद्द्यावर आपण कायम पुढे जात असतो. परंतु चैन नाही ना, महाराष्ट्र तोडायचा आहे, महाराष्ट्र लुटायचा आहे, मुंबई तोडायची आहे, छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करायचा आहे, त्यावेळी भाजपवाले मुख घेऊन का बसतात? बेगडी प्रेम ज्याला म्हणतो आपण हिंदुत्ववादाचं बेगडी प्रेम, ते बेगडी प्रेम तुम्हाला पाहिजे की खरं प्रेम महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणं प्रेम पाहिजे, हे तुम्ही ह्या 23 तारखेला ठरवायचं. आणि मग ऋतुराजच्या बाबतीत बोलायला म्हटल्यानंतर ऋतू राज, तुम्ही भविष्यामध्ये ह्या दक्षिणे राज्यच करणार, ह्यांच्या लोकांच्या जेव्हा तुम्ही राज करणार. 63 वर्षापैकी 36 वर्ष माझ्या शिवसेनेत केली आणि मरीज तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहील मी, त्यात काही शंका कुठं नाही आहे, अजिबात नाही कुठं. खरं बोललेलं बरं असतं, खरं बोलतो बरं बोलत नाही मी. होय, माझ्या सुनेला उमेदवार दिली, अरे दिली ठीक आहे, मी परत येतो, चला माझ्या घरात खासदार काय, मी छत्रपती आहे. हे छत्रपतीचं वागणं ना देशभरात साहेब तुम्हाला छत्रपती असले पाहिजे. आपल्याला 23 तारखेनंतर पुढे कायमच महाविकास आघाडी सत्ता येईलच, यात कुठे शंका नाही आहे. ह्याच्या पुढच्या ह्या 10 विधानसभा मतदारसंघातले बंटी, त्याच्या शब्दात सांगतोय, मी कधी बंटी म्हणत नाही त्यांना. आमचे स्वागत सामंत साहेब त्यांना गुरु, आमचे त्यांना सतेज मतात त्यांना बंटी म्हणत नाही. 10 विधानसभामधील महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी बंटी तुझी आहे. सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. मगाशी येताना पाहिलं, छत्रपती शिवरायांना वंदन केलं आम्ही बंटी साहेबांनी. अवधूतनं जो अवधूत साळवेकरांनी मुद्दा घेतला मालवणचा, त्या मुद्दा घडल्यानंतर, ती घटना घडल्यानंतर भाजपच्या एका तरी व्यक्तीने कुठेतरी निषेध केला का हो? कुठेतरी बेगडी प्रेम ज्याला म्हणतो आपलं हिंदुत्ववादाचं बेगडी प्रेम, ते बेगडी प्रेम तुम्हाला पाहिजे की खरं प्रेम महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणं प्रेम पाहिजे, हे तुम्ही ह्या 23 तारखेला ठरवायचंय. आणि एक लक्षात ठेवायचं, 23 तारखेपर्यंत संयम ज्याला म्हणतो आपण, साखर आणि बर्फ कुठंतरी आपल्याला मुद्दाम म्हणून कोणतं डिवचण्याचा प्रयत्न करेल, हे सुद्धा तुम्ही विसरू नका. 23 तारखेनंतर पुढे कायमच महाविकास आघाडी सत्ता येईलच, ह्यात कुठे शंका नाही आहे, कुठे शंका नाही आहे. खरा राग आपला जो आहे त्या भाजपवर मी मुद्दाम बोलीन तुम्हाला. भाजपवर काय केलं भाजपने हो ह्या देशभरात, ह्या राज्यामध्ये कधी नाही ते आतापर्यंत तोडफोड करून, लोकांना भीती घालून, ईडीची बीडीची सगळ्या सिगरेटची भीती घालून पक्ष फोडण्याचं पाप कोणी केलं तर ह्या भाजपने केलं. कशासाठी केलं? सत्तेसाठी केलं. लोकशाहीने दिल्यानंतर निवडणुका चांगलं विजय घेऊन विकासाच्या मुद्द्यावर आपण कायम पुढे जात असतो. परंतु चैन नाही ना, महाराष्ट्र तोडायचा आहे, महाराष्ट्र लुटायचा आहे, मुंबई तोडायची आहे, छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करायचा आहे, त्यावेळी भाजपवाले मुख घेऊन का बसतात? कोरोना काळामध्ये जे काम केलं उद्धव साहेबांनी, काँग्रेस राष्ट्रवादीचे आपल्या सगळ्या बरोबर असताना त्या सत्तेत मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले. आजारपणात उद्धव साहेब होते, आजारपणात तुम्ही बघत होता. होय, आमचं दैवत, आमचा देव, आमचं मंदिर तुम्ही बघत होता की कशा काळात आपण संकटात पुढे जात होतो. आपण त्यावेळी सुद्धा या भाजपच्या केंद्राने नेतृत्वाने महाराज आपल्याला औषध पुरवठा, गॅस पुरवठा, जे ऑक्सिजन लागतं, काय लागतं ते न देऊन आपल्या इथं लोक कशी जादा मरतील हे करण्याचं पाप जर कोणी केलं असतं या केंद्र सरकार त्या भाजपने केलं, त्या भाजपला तुम्ही मतदान करणार आहात? PN साहेबांनंतर मी असं बघीन, म्हणजे बंटी पाटील साहेब, खरं बोललेलं बरं असतं, खरं बोलतो बरं बोलत नाही मी. एक डाग ह्या कुटुंबावर कुठलाय का? एक डाग, एक डाग कुठलाय काय? इथं शर्ट पण सफेद आणि हात पण सफेद आहेत ती मंडळी. PN साहेबांच्या बाबतीत तसंच होतं. PN साहेब सुद्धा तसेच होते. एक सांगा ना, त्यांच्या कुटुंबावर कुठं काय लाटलं, कुणाला त्रास दिला, कुणा हाणून मारलं ह्या लोकांनी, कधी घडलंय काय? कुठं काय कधी घडलंय का सांगा ना. ह्या लोकांची मी बघितलं, DY पाटील दादांपासून संजय पाटील यांचे मोठे भाऊ आहेत, माझे वर्गमित्र आहेत, 7वी 8वी पासून आम्ही एकत्र आहोत. आणि मग ऋतुराजच्या बाबतीत बोलायला म्हटल्यानंतर, ऋतू राज, तुम्ही भविष्यामध्ये ह्या दक्षिणे राज्यच करणार, ह्यांच्या लोकांच्या जेव्हा तुम्ही राज करणार. नम्र माणूस, सुशिक्षित, कधी कुणा कुठला त्रास नाही, आपलं काम बरं नाही आपण बरं, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार माणूस,
काय कामात कमी केलं विकास कामामध्ये? प्रत्येक जण म्हणते दक्षिणमध्ये हे केलं नाही, ते केलं नाही, ते केलं नाही. अहो तुम्ही कुठं होता संकट काळी? इथं कोरोना काळामध्ये संकट काळी तुम्ही कुठं होता? 63 वर्षापैकी 36 वर्ष माझ्या शिवसेनेत गेली आणि मरीज तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहीन मी. यात काही शंका कुठं नाही आहे, अजिबात नाही कुठं. ह्याच्या पुढच्या ह्या 10 विधानसभा मतदारसंघातले बंटी, त्याच्या शब्दात सांगतोय, मी कधी बंटी म्हणत नाही त्यांना. आमचे शरद सामंत साहेब त्यांना गुरु, आमचे त्यांना सतेज म्हणतात, त्यांना बंटी म्हणत नाहीत. 10 विधानसभामधील महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी बंटी तुझी आहे. सावध राहिलं पाहिजे आपण. त्या दिवशी सुद्धा शशिकांत खोत तुम्हाला होतं, प्रत्येक मतदारसंघात सावध राहिलं पाहिजे आणि शांत डोक्यानेच गेलं पाहिजे. आपण कुठं तरी काहीतरी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण ह्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, पराभव दिसू लागलेला आहे. म्हणून काय नाही तर करा, त्याच्या डोक्यात काहीतरी येतंय. बघा माझं नाव संजय आहे, जरा पुढचं दिसते मला कधी कधी. मग आल्यानंतर कोणी उल्लेख केला का मला माहित नाही. महिला आल्यात का नाही भीतीने? महिला आहेत नाही तर. मला वाटतं फोटो काढला किंवा काय केला म्हणून तुम्ही भिवून घरात बसाल. अरे वा रे वा, माझ्या रणरागिनीनो सलाम तुम्हाला. काय भ्याची गरज नाही आहे कुणाला, अजिबात गरज नाही आहे. आपल्याला लोकशाहीने अधिकार दिलाय, मतदान आपण करायचंय. कुणी काय सांगितलं फरक पडणार नाही आहे, अजिबात फरक पडणार नाही आहे. तेव्हा पुढचा विजय आपल्याला आता करायचा आहे. आणि जातात एवढंच सांगेन, महाविकास आघाडी जिथे 2 उमेदवार असतील, तुतारी वाजवणारा माणूस असून दे, आपला हात असून दे, आपली मशाल असून दे, आणि महत्त्वाचं एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना छत्रपतींनी, बंटी पाटील साहेबांनी, शरद पवार साहेबांनी, उद्धव साहेबांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला, कुटुंबातील कार्यकर्त्याला राजेश लाटकर सिंगममधला तो जयकांत शिकर नाही, हा राजेश लाटकर आहे. हां, कोल्हापुरात काय हैदोस घातला तुम्ही बघितलंय, त्याचं प्रेशर कुकर चिन्ह आहे. एक महाराष्ट्रात इतिहास घडे आहे, नेते मंडळी सगळ्यांनी एकत्र येऊन लाटकरना उमेदवार दिली. लाटकाची लाट अशी पसरली आहे की पुढची माणसं सैरावर झाले जातात. का असा इतिहास घडू नये? होय, माझ्या सुनेला उमेदवार दिली, अरे दिली ठीक आहे, मी परत देतो, चला माझ्या घरात खासदार काय, मी छत्रपती आहे. हे छत्रपतींचं वागणं ना देशभरात साहेब तुम्हाला छत्रपती असले पाहिजेत. आपल्याला सगळं मलाच पाहिजे असं नाही आहे. आणि मग त्यांनी सांगितलं नाही, लाटकर आपण उमेदवार आहे, सगळ्यांनी ठरवलं लाटकर विजय होणं ही महाराष्ट्राची नाही, कोल्हापूरची आपली इज्जत आहे. तेव्हा स्पर्धा होईल. असं मताधिक्याने आपल्या ऋतूला निवडून द्या, का नम्र माणसाला, अभ्यासू नेतृत्वाला, ऋतुराज पाटील, त्यांचा हात असा विजय करा की पुन्हा ह्या ऋतुराजच्या नादाला, महाविकासाच्या नादाला कोण लागता कामा नाही. अशा पद्धतीने विजयी करा अशी विनंती करतो, रजा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.